महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज नई दिल्ली में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात की। इस दौरान महाराष्ट्र से जुड़े अलग अलग विकास प्रोजेक्ट्स और केंद्र के सहयोग से चल रही योजनाओं को लेकर विस्तार से चर्चा हुई। मुख्यमंत्री ने केंद्र सरकार से इन परियोजनाओं में सहयोग की मांग भी की। मुख्यमंत्री फडणवीस ने इसके बाद केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण से भी मुलाकात की। बैठक में मुंबई वड़ावन एक्सप्रेसवे कनेक्टिविटी के तहत उत्तन विरार सी लिंक प्रोजेक्ट के लिए JICA के जरिए वित्तीय मदद लेने की अनुमति का मुद्दा भी उठाया गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बताया कि वित्त मंत्री ने इस प्रस्ताव पर सकारात्मक तरीके से विचार करने का भरोसा भी दिया। मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री मोदी के मार्गदर्शन और केंद्र सरकार के सहयोग को महाराष्ट्र के विकास के लिए महत्वपूर्ण बताया है। केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे। काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत। त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे। अतिशय चांगली चर्चा झाली आहे। पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते। मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाइट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता। माननीय प्रधानमंत्री मोदींना भेटल्यानंतर मी निर्मला सीतारमणजी यांची देखील भेट घेतली आणि तिथे विशेषतः जो आपला उत्तन ते विरार हा जो कॉरिडॉर आहे जवळपास 55,000 कोटी रुपयाचा, त्याच्या संदर्भातलं आपण एक जायकाला प्रपोजल दिलेला आहे। तर ते प्रपोजल परस्यू करण्याच्या संदर्भातली आजची भेट होती। प्रपोजल मोठा असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी एक सल्ला दिलेला आहे की जायकासोबत अजून एखाद दुसरी मल्टीलॅटरल एजन्सी, अशा 2 एजन्सीज जोडून हे पूर्ण फंडिंग करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न करू। आम्ही त्याला होकार दर्शवलेला आहे। त्यामुळे त्याही संदर्भात पुढच्या काळामध्ये आम्ही वर्किंग करू। पण एक पॉझिटिव्ह त्याला आता एक प्रकारे एक रस्ता मिळालेला आहे आणि पुढच्या काळात त्याचे काम आपल्याला सुरू करायचं आहे। त्यानंतर मी माननीय भूपेंद्र यादवजी यांच्याकडे देखील गेलो होतो आणि विशेषतः भूपेंद्र यादवजी यांच्याकडे जे काही आपले पर्यावरण आणि वन याच्या ज्या काही आपल्या मंजुरी आहेत, ज्या थांबलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या स्टेजेसवर आहेत, त्याची माहिती मी त्यांना दिली। त्याचा फॉलोअप केला। त्यांनी देखील अतिशय वेगानं ती मान्यता देण्यात येईल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे। आता माननीय पियुष गोयलजी आणि निर्मलाजी यांच्यासोबत एक उद्योगाच्या संदर्भातली बैठक आहे। देशभरातले मुख्यमंत्री किंवा इंडस्ट्रीज मिनिस्टर त्याला राहणार आहे।